आजपासून उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याची सुरुवात होतीये, त्याबाबतच्या बातम्या आता बघूयात। तर महाकुंभ मेळ्यासंदर्भातली बातमी ती म्हणजे जगातील सर्वात मोठा महाकुंभ मेळा आजपासून सुरू होतोय आणि पहिल्या शाही स्नानानं उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये हा महाकुंभ मेळा सुरू होतोय। पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरू होणारा हा सोहळा आहे। पुढचे 45 दिवस सोहळा चालणार आहे। 144 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी हजारो साधू महंत आणि जगभरातले लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत। पुढच्या 1.5 महिन्यात तब्बल 40 कोटी भाविक महाकुंभाला भेट देतील असं समजतंय। सध्याची ही दृश्य आपण तिथे बघतोय। आजच्या शाही स्नानाला अर्थात गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे। अगदी परदेशी भाविक सुद्धा इथं हजेरी लावतात। ही दृश्य आपण बघतोय। आजचं पहिलं गंगा स्नान, गंगा पूजन याला विशेष महत्त्व आहे। दुसरं म्हणजे साधू संतांची तिथं मांदियाळी पाहायला मिळते। मागच्या अनेक दिवसांपासून खरं तर हे सगळे साधू महंत इथं आलेले आहेत। विविध धार्मिक विधी, कार्यक्रम आणि सोहळे तिथं होत आहेत। तिसरी दृश्य आहेत परदेशी भाविक जे तिथं हजेरी लावत आहेत, त्याची दृश्य आपण बघतोय। आणि त्याच्या पुढची दृश्य आहेत पोलिसांकडून जी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली गेलेली आहे त्याची दृश्य। अगदी ड्रोन म्हणजे अंडर वॉटर ड्रोनचा सुद्धा वापर होणार आहे। त्याचबरोबर साध्या वेशात सुद्धा किंवा साधूंच्या वेशात सुद्धा पोलीस तिथं असणार आहेत। आणि आता अगदी बोटीतून सुद्धा या सगळ्या सोहळ्यावर कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांची करडी नजर असणार आहे। हजारोंच्या संख्येनं दाखल होणारे भाविक सध्या दृश्यांमध्ये आपण बघतोय। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये ही सगळी गर्दी भाविकांची झाली आहे। सकाळी ज्या ठिकाणी स्नानासाठी आलो होतो आणि 144 वर्षांनंतर हा कुंभ आलेला आहे। जन्मजन्मांतरच्या फेऱ्या आहेत या पर्वणीच्या स्नानावरती करून जाणं महत्त्वाचं आहे। फक्त संक्रांत बदल रही है। 14 जनवरी को खिचड़ी का स्नान माना जाता है। आज से शाही स्नान है प्रयागराज में, और अयोध्या में भी उससे और बढ़िया ही हम लोग बनाते हैं। हम लोग यहाँ के स्थानीय निवासी हैं। बहुत संतोष है, खुश है, सबको भी मिलना है, बहुत आशा है। उधर बेंगलुरु से इधर तक आए हैं हम। महाकुंभ 144 साल का बात होता है और 12 साल का बाद 12 मिलके 144 साल का बाद महाकुंभ होता है। हम त्रिपुरा से आया तो जो योगी गवर्नमेंट का जितना अरेंजमेंट किया नहाने के लिए बहुत अच्छा है। यहाँ रहेंगे कि बाहर रहेंगे, स्पिरिचुअलिटी में इज ऑलवेज गुड। मैं योगा भी प्रैक्टिस करता हूँ, बाहर रह के डेली प्रैक्टिस करता हूँ। सो वैसे constant contact should be there, grounding should be there, and traveling towards inner self and knowing yourself should be there. The logic, it makes sense. There's the faith, but also there's no blind faith. It's beautiful. Oh, excellent. I think the people are lovely, and I think the food's been amazing and so forth, and seeing all of the pilgrimage sites and holy sites and so forth, temples have been absolutely amazing.